नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी मध्ये स्वागत आहे। बऱ्याच दिवसापासून जिचा प्रतीक्षा होती अंगणवाडी मुख्य शिक्षिका 102 पदाची परीक्षा पार पडलेली आहे 14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान। त्यानंतर उत्सुकता एका गोष्टीची होती, कधी आन्सर की येते आणि माझे मार्क कळतात। तर आन्सर की प्रसिद्ध झालेली आहे, सर्वांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक पण आहे, त्यावरती जाऊन आपले मार्क चेक करायचे आहे। युट्यूबला पोल पण दिलेला आहे, पोलच्या अंदाजानुसार अंदाजित कट ऑफ नेमका किती लागणार आहे। प्रथम उत्तर तालिकेनंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे, त्यानुसार एक अंदाजित कट ऑफ त्या दरम्यानच किंवा त्यापेक्षा कमी पण लागू शकतो। तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं, तसं जर आपण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर अकॅडमीमध्ये जागतिक महिला दिन 8 मार्च निमित्त महिलांसाठी खास ऑफर घेऊन आलेले आहोत। कोणतीही बॅच म्हणजे यामध्ये कोणतीही बॅच फक्त 2000 रुपयामध्ये वर्षभर व्हॅलिडिटी असणार आहे। यामध्ये आरोग्य सेविका, एएनएम, जेएनएम, अंगणवाडी मुख्य सेविका, सरळ सेवा बॅच असेल, वनरक्षक बॅच आहे, स्टाफ नर्स, स्वच्छता नर्स, निरीक्षक, टेट एक्झाम असेल, समाज कल्याण, कोणतीही बॅच तुम्हाला फक्त 2000 रुपयामध्ये उपलब्ध असणार आहे। याकरिता तुम्हाला 8010 45 77 60 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ही ऑफर फक्त 8 मार्च पर्यंतच सीमित असणार आहे, त्यानंतर पूर्ण फी तुमच्याकडून आकारली जाणार आहे। ओके, महिला दिनानिमित्त सर्व महिलांना आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, तसेच तुम्ही तुमच्या स्वप्नाकरिता धावत आहात, स्ट्रगल करत आहात, संसार सांभाळून अभ्यास करतायत, नोकरी सांभाळून अभ्यास करतायत, खरंच तुम्हाला एक सलाम। आणि जे परीक्षा आहे 272 ची अंगणवाडीची अंतर्गत प्लस 128 ची सरळ सेवा, याकरिता तुम्हाला आता परत एकदा जीवाचं रान करायचं आहे, अभ्यास करायचा आहे रात्रंदिवस आणि यामध्ये तुम्हाला लागायचं आहे। याकरिताची ऑफर तुमच्याकरिता दिलेली आहे। जास्त वेळ न घेता जे आपण कट ऑफ सांगितलंय त्या संदर्भात चर्चा करणार आहोत। अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा 2025 अंदाजित कट ऑफ, यामध्ये कॅटेगरी वाईज नुसार जागा, पोलनुसार एक अंदाज आहे किती मार्क पडले विद्यार्थ्यांना, किती टक्के आहेत 140 प्लस, जर आपण पोलचा जर अंदाज घेतला तर किती आलेले आहेत 21%। परत एकदा बघूया आतापर्यंत अपडेट काय आलेलं आहे। पोलचं 140 प्लस म्हणजे 120% लोकांना मार्क आहेत, विद्यार्थ्यांना मार्क आहेत। 27 जागा आहेत म्हणजे 150 प्लस कट ऑफ जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर ईडब्ल्यूएस ला 13 जागा आहेत, त्याचा कट ऑफ 148, थोडासा 2 ते 4 मार्काने ओपन पेक्षा कमी कट ऑफ लागतो। एसीबीसीच्या पण 13 जागा आहेत। एसीबीसीचं पण बघा, आता जो पोल घेतला होता आपण 110 प्लस 33% महिलांना मार्क आहेत, 140 प्लस 20%, 120 प्लस 28% आणि 130 प्लस 19% महिलांना मार्क आलेले आहेत। जो पोल घेतलेला आहे युट्यूबला त्यानुसार हा कट ऑफ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असणार आहे। यामध्ये ओबीसीला 19 जागा होत्या, 19% आरक्षणानुसार 102 पदाची जाहिरात आहे, 146 पर्यंत म्हणजे ओपन पेक्षा 4 ते 5 मार्काचा यामध्ये डिफरन्स असतो। त्यानंतर एससी करिता 13 जागा आहेत, यामध्ये एकूण जागा घेतलेल्या आहेत प्रकल्पग्रस्त माजी सैनिक त्या आहेत 1-1-2-2 जागा। एससी कॅटेगरीचा महिलांकरिता 130 आणि एसटी प्रवर्गाकरिता 6 जागा आहेत, तर 120 कट ऑफ लागण्याचा चान्सेस आहेत। त्यापर्यंत तुम्हाला आता समजा ओपन मध्ये आहात, 146 मार्क, अगदी निराश नाही व्हायचं, तुमचं फायनल आन्सर नुसार मार्क वाढवू शकतात, आक्षेप घ्यायला तुम्हाला वेळ दिला जाणार आहे, त्यामुळे अजिबात नाराज व्हायचं नाही। नॉर्मलायझेशन होणार आहे, सेकंड आन्सर की आल्यानुसार कोणाचे कमी होतील मार्क, कोणाचे वाढू पण शकतात। त्यानंतर पुढच्या कॅटेगरीच्या शेवटपर्यंत बघायचं, म्हणजे तुमच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे, तुम्ही कोणता आहे, कोणत्या याच्यामध्ये फॉर्म भरला, प्रकल्पग्रस्त अनाथ आहे, माजी सैनिक, त्याचा कट ऑफ एक वेळेस जाणून घ्यायचा आहे। त्याकरिता शेवटपर्यंत खेळाडूचा कट ऑफ 120 पर्यंत लागू शकतो। बीजेएच्या जागा 3च आहे, त्यामुळे त्याचा कट ऑफ वाढू शकतो, 136 सांगितलेला आहे। त्यानंतर एनटीबी, एनटीसी, एनटीबीच्या 2 आहेत, एनटीसीच्या 3 आणि एनटीडीला 1 जागा आहे, त्यामुळे ओपन पेक्षा 10 मार्कांनी 140च्या जवळपास याचा कट ऑफ। कारण का कट ऑफ लागू शकतो ओबीसी पेक्षा, जागेवर डिपेंड आहे, ज्या कॅटेगरीच्या जागा जास्त आहेत थोडासा 2-3 मार्कांनी कट ऑफ कमी येऊ शकतो। त्यानंतर माजी सैनिकांकरिता 106 म्हणजे 100 प्लस ज्यांना मार्क आहेत त्यांचं चान्सेस आहेत लागायला। अंशकालीन असेल तर 100, भूकंपग्रस्त मधनं जर फॉर्म भरला असेल तर 94 मार्क पर्यंत तुमचा कट ऑफ जाण्याची 90 पण लागू शकतो, ठीक आहे, त्यामुळे अजिबात नाराज व्हायचं नाही। दिव्यांग उमेदवारांकरिता 90, अनाथांकरिता 84 आणि प्रकल्पग्रस्तांकरिता 86, एवढा एक अंदाजित आपण मागच्या परीक्षा असतील किंवा या परीक्षेचा कट ऑफ अंदाज का आपण दर्शविला आहे। निगेटिव्ह सिस्टीम होती, खूप कमी लोकांनी प्रश्न
100 सॉल्व्ह न करता कमी सॉल्व्ह केलेले आहे, 70-75 ची लेवल आहे. त्यामधनं निगेटिव्ह किती आहे, किती चुकले, किती बरोबर आले त्याचा तुम्हाला एक अंदाज आला असेल. आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत ते सांगायचे आहे, किंवा जर गोपनीय ठेवायचे असेल तर तुम्ही अकॅडमीच्या व्हॉट्सअप नंबरला तुमचे मार्क सांगू शकता, कोणत्या शिफ्टमध्ये एक्झाम झाली आणि मार्क किती पडलेले आहेत. कारण शिफ्टनुसार नॉर्मलायझेशन आहे, कठीण होती शिफ्ट का हार्ड सोपे प्रश्न आले होते त्यानुसार तुमचा कट ऑफ ठरणार आहे. त्यानंतर अकॅडमीमध्ये जी नवीन बॅच सुरू झालेली आहे 1 मार्च पासून, स्पेशल अंतर्गत बॅच सोबतच मेंटरशिप बॅच आहे. आयसीडीएस क्वेश्चन अभियान सहित जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणारे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असतील. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे. डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहे, लाईव्ह क्लास रेकॉर्ड स्वरूपामध्ये. त्यासोबतच एएनएम जेएनएमच्या जागा निघालेल्या त्याकरिता पण तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे. ऑफर चालू आहे 2000 रुपयामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी. याकरिता आपल्याला 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि जर उत्तर तारीख आपण अजून बघितली नसेल तर बघून घ्यायची, लिंक उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनलला. ओके, व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर झाला पाहिजे, व्हिडिओ माहिती झाला पाहिजे किती कट ऑफ लागतो अंदाजित. जो कट ऑफ आपण सांगितलेला आहे प्रेडिक्शन एक्सपेक्टेड कट ऑफ एवढाच लागू शकतो, किंवा याच्यापेक्षा थोडाफार कमी जास्त 1-2 मार्कांनी लागू शकतो. ओके, व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. तसं जर आपण चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू सर्वांचे. परत एकदा जागतिक महिला दिनानिमित्त माझ्याकडून तसेच माझ्या डबल ओ अकॅडमी टीमकडून हार्दिक शुभेच्छा. ओके, थँक्यू.